होतील असंही त्या म्हणाल्या। राज्यात ज्या प्रकरणांमध्ये मूळ मालकांच्या किंवा खाजगी मालकीच्या जमिनीवरती वक्फ बोर्डाच्या नोंदी झाल्याबाबत वाद निर्माण झाले आहेत, अशा प्रकरणांची वस्तुस्थिती तपासून त्यांचा जलद आणि प्रभावी निपटारा करण्यासाठी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांच्या सदस्यतेखाली विशेष बेंच स्थापन करावा असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले आहेत। बेकायदेशीर नोंदी आढळल्यास त्या कायद्यानुसार तातडीने कमी करून पुढील कार्यवाही करण्याचेही निर्देश त्यांनी दिले। या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती आज नाशिक जिल्ह्यातल्या कळवण सुगराणा मतदारसंघातील मौजे दरेभणगी इथल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवरती झालेल्या वक्फ बोर्डाच्या नोंदींच्या प्रकरणाचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। संबंधित प्रकरणाची वस्तुस्थिती तातडीने तपासून बेकायदेशीर नोंदी असल्यास त्या कमी करण्याची आणि कायद्यानुसार पुढील कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत। अशा स्वरूपाची प्रकरणं केवळ नाशिकपुरती मर्यादित नाहीत, तर राज्यातल्या इतर भागातही आढळून येत असल्यानं त्यांचा वेळेमध्ये आणि एकसमान पद्धतीने निपटारा व्हावा यासाठी विशेष बेंच स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या